गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या निरूपणास सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचं स्वागत आहे। समर्थांनी सांगितलेलं आहे ना, या आयुष्यामध्ये जर श्रेष्ठ जर काही असेल ना तर ते प्रेम आहे। या प्रेमानं आहे ना खूप दुःखी जीवन सुद्धा सुखी करता येतं। पण आमच्या जीवनामध्ये हे प्रेम राहिलेलं आहे का? आजवर आम्ही बघा असं फक्त ऐकलेलं आहे की हे प्रेमानं जग जिंकता येतं, प्रेमानं आविष्कार करता येतो, प्रेमानं दुःखी जीवन सुद्धा सुखी करता येतं। पण आपण हा प्रयोग आपल्यासोबत कधी केलेला आहे का? समर्थांनी सांगितलेलं आहे ना, आपण राधाकृष्णाचं प्रेम पाहिलेलं असेल। या राधाकृष्णाच्या प्रेमामध्ये आपण ऐकलेलं सुद्धा असेल की राधाकृष्णाने नक्कीच प्रेम केलं, पण त्यांचा विवाह झाला का बरं? म्हणजे विवाह न होऊन सुद्धा त्यांचं प्रेम अमर राहिलं। म्हणजे प्रेम आणि विवाह या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत। हे प्रेम आहे ना, ती मनातील भावना आहे आणि ही मनातील भावना प्रत्येकामध्ये असते। फक्त प्रेम जागृत करण्यासाठी हे निर्मळ मन असावं लागतं। बघा, तुम्ही कधी विचार केला आहे का की श्रीकृष्णांनी राधेसोबत विवाह का केला नाही? शेवटी या अमर प्रेम कथेमागे काही दिव्य रहस्य आहेत का बरं? प्रेम म्हणजे तरी काय? फक्त एक जाणीव आहे की त्याहून उच्च असं काहीतरी सत्य आहे। जेव्हा हे प्रेम स्वतः भगवान श्रीकृष्णाचं असतं ना, तेव्हा त्यांचं स्वरूप कसं असतं? आज या निरूपणामध्ये आहे ना, या गोष्टीचं उत्तर मिळणार आहे। राधाकृष्णाच्या दिव्य प्रेमाच्या त्या अद्भुत प्रवासावर आहे ना, जिथे प्रेम अश्रूमध्ये सुद्धा असतं आणि हास्यात सुद्धा वेदना लपलेली असते। ही जी कथा आहे ना, हे राधाकृष्णाची प्रेम कहाणी आहे। ही प्रेम कहाणी आहे का बरं? अजिबात नाही। तर त्याहून प्रेम कहाणीपेक्षा अद्वितीय अशी गोष्ट आहे, एका दिव्य बंधनाची गोष्ट आहे। आणि राधा आणि श्रीकृष्ण यांच्या लीलेचं ते रहस्य वर्णन आहे, ज्यामध्ये आपल्या जीवनामध्ये आपण कर्म कशी करावी ना। आज आपण पाहतो की आपल्या जीवनामध्ये बघा, थोडं मुलगा लिहायला वाचायला लागला ना की त्याच्या जीवनामध्ये प्रेम निर्माण होतं। म्हणजे हे प्रेम शारीरिक असतं की मनाचं असतं हे योग्य वय झाल्यानंतर कळतं। पण कधी कधी हा मनुष्य आहे ना, आपल्या लहान मुलं ही प्रेमाच्या मागे लागून आत्महत्येला सुद्धा प्रवृत्त होतात। मग शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे ना की तुम्हाला जर प्रेम करायचंच असेल ना तर भगवंताशी करावं। ज्याप्रमाणे बघा, राधाकृष्णाचं तुम्ही प्रेम पाहिलेलं असेल, परंतु जेव्हा हे प्रेम स्वतः भगवंताचं असतं ना, तेव्हा त्यांचं स्वरूप कसं असतं हा प्रश्न खरोखर खोलवर उतरतो। आणि जे आजवर आपण ऐकलेलं आहे ना की प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, आपण बघा अभंगामध्ये सुद्धा ऐकलेलं आहे की खरंच हे प्रेम एवढं निर्मल असतं का बरं? त्या प्रेमामुळं मनुष्याच्या जीवनामध्ये सुख निर्माण होतं। म्हणजे आजची जी कथा आहे, जो ऐकून कधी तुमचे डोळे पाणवतील, कधी हृदय बहरेल आणि शेवटी तुम्ही खोल श्वास घेऊन आहे ना या विचारांमध्ये गढून जाल। म्हणजे ही कथा केवळ प्रेमाची नाही तर प्रेमावर महान आहे। विवाहातून ही पवित्र बंधनाची आहे। आणि राधा आणि श्रीकृष्णांची ही कथा आहे ना, शास्त्रामध्ये वर्णन केलेली आहे।
या सृष्टीमध्ये, या सृष्टीपूर्वी जेव्हा केवळ परब्रह्माचं अस्तित्व होतं, तेव्हा गोलोक धामामध्ये राधा आणि श्रीकृष्ण आहेत ना, हे सोबत निवास करत होते. तिथे श्रीकृष्णांची आणखी एक पत्नी होती, तिचं नाव होतं विजा. आणि तिघांमध्येही अपार प्रेम होतं, अपार श्रद्धा होती, हा सन्मान होता. एके दिवशी श्रीकृष्ण विजासोबत त्या गोलोकाच्या मनमोहक उपवनामध्ये फिरत होते, तेव्हा तिथे राधेचं आगमन झालं. बघा, त्या प्रियतमाला कोणा दुसऱ्यासोबत पाहून राधेचं हृदय आहे ना, ते जळजळ आणि क्रोधाने भरून गेलं. त्याच क्षणी श्रीकृष्णांचा परममित्र म्हणजे श्री दाम्या तिथे पोचला आणि राधेला समजावू लागला की प्रेमात मत्सराला आणि ईर्ष्येला काहीही स्थान नसतं. परंतु राधेचा क्रोध शांत झाला नाही आणि त्यांनी श्री दाम्याला अपमान केला. हे पाहून दुःखी होऊन त्या सुदाम्यानं राधेला शाप दिला, तिला आपल्या प्रियतमापासून 100 वर्ष विरह सहन करावा लागेल. ते दोघेही पृथ्वीवर जन्म घेतील आणि तिथं त्यांचं मिलन या विवाहाच्या रूपामध्ये होऊ शकणार नाही. हा शाप ऐकून गोलोकामध्ये शांतता पसरली. राधेच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या आणि श्रीकृष्णाचं हृदय सुद्धा व्याकुळ झालं. परंतु शाप स्वीकारणं हे भागच होतं ना. हे काळाचं चक्र फिरलं आणि मथुरेत देवकीच्या गर्भातून श्रीकृष्ण स्वारी प्रकट झाले. तर बरसाणामध्ये ऋषभ, भानू आणि कीर्ती यांच्या घरी राधेनं जन्म घेतला. बघा, हे 2 वेगवेगळ्या ठिकाणी जन्म घेऊन सुद्धा दोघांच्या हृदयामध्ये एकमेकांचा अपूर्ण शोध सुरू होता. जेव्हा कृष्णाला नंद यशोदेने गोकुळात आणलं ना, तेव्हा त्यांच्या मनामध्ये एक विचित्र व्याकुलता राहू लागली. जणू काही आपलं कोणीतरी हरवलेलं आहे. त्याचप्रमाणे राधा ही यमुनेच्या काठी पाणी भरताना किंवा गायी चारताना गोड बासरीचा तो नाद ऐकून विचलित होत असे. होळीचा सण आला. गोकुळ आणि बरसाणा यांच्यामध्ये होळी खेळण्याची परंपरा होती. कृष्ण सवंगड्यासह बरसाणाला पोचले आणि राधा सख्यांसह उपस्थित झाली. जशी कृष्णाची दृष्टी राधेवर पडली ना, वेळ थांबली. दोघांच्या डोळ्यांमध्ये ओळखीचे अश्रू तरळले. जणू अनंत काळापासून हरवलेलं कुणीतरी आपलं भेटलं आहे. परंतु सोबतच त्यांच्या मनामध्ये श्री दाम्याच्या शापाची वेदनाही जागी झाली. वृंदावन ती भूमी बनली ना, जिथे प्रेम आपल्या चरमरूपामध्ये प्रकट झालं. जिथे श्रीकृष्णाच्या बासरीची ताण ऐकून केवळ गोपिकाच नाही, तर पशु, पक्षी, वृक्ष, वेळी, नद्या आणि पर्वत सुद्धा मोहित होत होते. रात्री चांदण्याखाली यमुनेचं पाणी ते चांदण्यासारखं, ते चांदीसारखं अतिशय योग्य चमकायचं. आणि कृष्णाच्या बासरीच्या सुरांवर राधा लपून छपून वृंदावनामध्ये पोचायची. तिथे रासलीला व्हायची ना, जिथे आत्मा परमात्म्याला भेटायची. जेव्हा राधा कृष्ण एकमेकांच्या डोळ्यामध्ये पाहायचे ना, तेव्हा वाटायचं की संपूर्ण ब्रह्मांड तिथे सामावलेलं आहे. जेव्हा ते हसायचे तेव्हा फुलंही असायची. जेव्हा प्रेमाने संवाद साधायचे ना, तेव्हा जणू वाराही थांबायचा. परंतु प्रत्येक रासाच्या शेवटी राधेला परतावं लागं आणि विरहाची वेदना अधिक गडद होत असे. वृंदावनामध्ये सर्वांना त्यांच्या प्रेमाची जाणीव झाली होती. गोप, गोपिका, नंद, यशोदा, ऋषभानू, कीर्ती यांना सर्वजण अवगत होते. पण तेव्हाच एके दिवशी नंद बाबांनी गंभीर होऊन श्रीकृष्णांना विचारलं, बेटा, आता तुझं वय विवाहयोग्य झालं आहे. आम्हाला तुझ्यासाठी योग्य मुलगी पाहावी लागेल. हे ऐकून कृष्णानं म्हटलं, बाबा, माझ्यासाठी राधे व्यतिरिक्त दुसरं कोणीच नाही. परंतु यशोदा मातेनं समजावलं, कान्हा, हा राधेचा विवाह आधीचा आयांसोबत ठरला आहे. हे शक्य नाही. त्याचप्रमाणे
बरसाणामध्ये वृषभाडूंनी राधेला समजावलं, बेटी समाजाचे नियम आहेत ना, तुला त्यांचं पालन करावं लागेल. राधेच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले आणि तिनं म्हटलं, बाबा कृष्ण माझे प्राण आहेत, ते माझ्या आत्म्याचा हिस्सा आहेत. परिस्थिती जेव्हा असह्य झाली ना, तेव्हा नंद, यशोदा आणि वृषभ, भानू, कीर्ती सर्वजण मिळून श्रीकृष्णाला महान ज्योतिषी ऋषी गर्ग यांच्याकडे घेऊन गेले. ऋषी गर्ग यांनी आपल्या दिव्य दृष्टीनं सर्व काही पाहिलं आणि गंभीर स्वरामध्ये म्हटले, हा काही सामान्य बालक नाही, हा स्वयं नारायणाचा अवतार आहे. मग ऋषी गर्ग यांनी राधेकडे पाहिलं आणि म्हटलं, ही काही सामान्य बालिका नाही, ही स्वयं लक्ष्मीचा अवतार आहे. या ऐकून सर्वांच्या चेहऱ्यावर आश्चर्याचे भाव आले. ऋषी गर्ग यांनी म्हटलं, राधा आणि कृष्णाचे हे प्रेम आहे ना, हे सांसारिक प्रेम नाही, हे दिव्य आणि आध्यात्मिक प्रेम आहे. यांचं मिलन विवाहाच्या बंधनात नाही, तर आत्म्याच्या स्तरावर झालेलं आहे. नंद बाबांनी आश्चर्यानं विचारलं, मग हे दोघे विवाह करू शकत नाहीत का? ऋषी गर्ग यांनी मान खाली घालून उत्तर दिलं, नाही, यांना गोलोकात मिळालेल्या एका शापाचं फळ भोगावं लागेल. बघा, तुम्ही विचार करा, तेव्हा हा शाप होता ना, तो शाप वचनबद्ध होता. जेव्हा या मुखातून पडलेले काही शब्द असायचे ना, ते सर्व सत्य होत होते. कारण का? कारण तेव्हा मनुष्य वाईट वागत नव्हता, तेव्हा मनुष्य आहे ना सत्कर्मी होता. म्हणून हा जो विवाह आहे ना, आज तो विरह आहे. त्या प्रेमाची परमावस्था प्रकट करण्याची लीला ठरेल. बघा, त्या ऋषींनी त्यांना सांगितलं. ऋषभ भाडूंनी चिंतेमध्ये होऊन विचारलं, मग यांचे भविष्य काय असेल बरं? ऋषी गर्ग यांनी उत्तर दिलं, कृष्णाचं कार्य धर्माची स्थापना करणं आहे. त्यांना मथुरेला जावं लागेल, कंसाचा वध करावा लागेल आणि त्यांचा विवाह रुक्मिणीशी होईल. परंतु त्यांचं प्रेम, त्यांचं हृदय सदैव राधेसाठी धडकत राहील. कीर्ती मातेनं विचारलं आणि राधा? ऋषी गर्ग म्हणाले, तिचा विवाह आयाणसोबत होईल, परंतु तिचं मन सदैवमध्ये कृष्णामध्ये राहील आणि हे प्रेम वेळेवर अधिकच गडद होत जाईल. हेच कारण होतं की जेव्हा इंद्राचा हा गर्व मोडण्यासाठी श्रीकृष्णानं आपली करंगळीवर गोवर्धन पर्वत उचलला ना, तो 7 दिवस आणि 7 रात्र उचलून धरला, तेव्हा सर्व ब्रजवासी होते ना, त्या पर्वताखाली सुरक्षित होते. आणि राधा त्यांच्याकडे पाहत राहिली. तिला जाणीव झाली की तिचा प्रियतम आहे ना, हा कोणी सामान्य मानव नसून स्वयं भगवान आहेत. राधेनं हळूच म्हटलं, कान्हा, आता मला समजलेलं आहे तुझं कार्य किती मोठं आहे. तुला संसाराचं रक्षण करायचं आहे. कृष्णाचे डोळे भरून आले आणि त्यांनी म्हटलं, राधा, माझं सर्वात मोठं दुःख हेच आहे की मी तुझ्याशी विवाह करू शकत नाही. पण हे सर्व जाणून घे की मी तुझ्या विना पूर्ण अपूर्ण आहे. राधेशिवाय कृष्णाचं काहीही अस्तित्व नाही. राधा हसली आणि म्हणाली, कान्हा, प्रेम केवळ विवाहामध्ये अडकत नाही. आमचं प्रेम आत्म्याचं आहे. हे त्याहून कितीतरी महान स्वरूपाचं आहे. परंतु तो दिवससुद्धा आला ज्याची भीती सर्वांच्या मनामध्ये होती. अक्रूर श्रीकृष्णाला मथुरेला नेण्यासाठी आले. सर्व ब्रजवासी रडत होते. नंद आणि यशोदेचे डोळे अश्रूंनी भरले होते. पण सर्वात जास्त वेदना राधेला होत होती. कृष्णानं राधेला एकांतात भेटण्याची इच्छा व्यक्त केली आणि यमुना किनारी त्याच ठिकाणी पोचले जिथे ते पहिल्यांदा भेटलेले होते. तिथे उभे राहून कृष्णानं राधेला म्हटलं, राधे, मी जात आहे, माहीत नाही कधी परतेन. राधेनं त्यांचा हात आपल्या हातामध्ये घेऊन म्हटलं, कान्हा, जाणे तर तुझा धर्म आहे, पण एक वचन दे, तुम्हाला कधीच विसरणार नाही. कृष्णानं भरल्या आवाजामध्ये म्हटलं, राधे, तुला मी कसा विसरू शकतो बरं? तू माझ्या श्वासात वसली आहेस.
माझ्या धडकणेमध्ये आहेस. जेव्हा जेव्हा मी बासरी वाजवेल ना, त्यात तुझेच नाव असेल. राधेच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहत होती आणि तिनं म्हटलं, कान्हा, मी देखील जन्मोजन्मी तुझी वाट पाहीन. कृष्णानं म्हटलं, राधे, हा निरोप फक्त शरीराचा आहे, आत्मा तर सदैव तुझ्या सोबत असेल. रथ आला, अक्रूर वाट पाहत होते. कृष्ण रथावर बसले. मागे वळून राधेला पाहिलं. ती तिथेच उभी होती आणि रथ हळूहळू ब्रजभूमीपासून दूर होत होता. डोळे पाणावळे, कारण त्यांना माहीत होतं की हा शेवटचा निरोप आहे. मथुरेत पोचून कृष्णानं कंसाचा वध केला. उग्रसेनाला गादीवर बसवलं. परंतु त्यांचं हृदय सदैव राधेच्या आठवणीमध्ये बुडालेलं असे. रात्री जेव्हा ते एकटे असत ना, तेव्हा बासरी वाजवत आणि मनातल्या मनामध्ये हाक मारत, राधे, कुठे आहेस तू? तू पण माझी आठवण काढतेस का? तिकडे बरसाणामध्ये राधेचा विवाह त्या आयांसोबत झाला होता, पण तिचं मन कृष्णातच गुंतलेलं होतं. ती रात्री आकाशाकडे पाहून म्हणायची, कान्हा, तू कुठे आहेस बरं? तू पण माझी आठवण काढतोस का? आणि अश्रूंनी भिजत रडायची. याच दरम्यान कृष्णाकडे विदर्भाची राजकुमारी, म्हणजे तिचं नाव होतं रुक्मिणी, या रुक्मिणीचं पत्र आलं, ज्यामध्ये लिहिलं होतं, हे कृष्ण, मी तुमच्या शौर्य आणि करुणेबद्दल ऐकलेलं आहे. मला तुमच्याशी विवाह करायचा आहे, पण माझ्या भावाने माझा विवाह शिशुपाळाशी ठरवलेला आहे. कृपया मला वाचवा. पत्र वाचताच कृष्णाला राधेची आठवण आली आणि त्यांनी मनातल्या मनामध्ये म्हटलं, राधे, जर तू असतीस ना, तर काय म्हटलं असतंस? तेव्हा त्यांच्या अंतःकरणातून राधेचा आवाज घुमला, कान्हा, असं यांचे कार्य करा. रुक्मिणीलाही माझ्यासारखं प्रेम द्या. कृष्णानं रुक्मिणीचं हरण केलं आणि तिच्याशी विवाह करून टाकला. परंतु या विवाहाच्या क्षणामध्ये त्यांचं मन राधेच्या आठवणीमध्ये बुडालेलं होतं. रुक्मिणी समजूतदार होती ना, तिनं कृष्णाच्या हृदयामध्ये राधेबद्दलचं प्रेम अनुभवलं आणि एका दिवशी म्हणाली, स्वामी, मला माहीत आहे की तुमचं हृदय कोणा दुसऱ्यासाठी धडकत आहे. मला तुमच्या प्रेमाची स्पर्धा करायची नाही. कृष्णांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले आणि त्यांनी म्हटलं, रुक्मिणी, तू खूप महान आहेस. माझं हृदय आहे ना, राधेसाठी धडकतं, पण तू माझ्यासाठी सन्मान स्नेहाची पात्र आहेस. काळांतरानं त्या काळवनाच्या आक्रमणामुळं कृष्णाला मथुरा सोडून द्वारकेला जावं लागलं. परंतु जिथे कुठे राहिले ना, तिथं हृदय सदैव राधेसोबत जोडलेलं राहिलं. द्वारकेत पोचून कृष्णानं एक भव्य नगर वसवलं. अनेक राण्या त्यांच्या पत्नी बनल्या. सत्यभामा, जांबवंती आणि इतर राजकुमारी त्यांच्या जीवनामध्ये आल्या. परंतु या महालाच्या वैभवशाली भिंती होत्या, असंख्य सेवक, अफाट संपत्ती, हे सर्व असून सुद्धा कृष्णाचं हृदय होतं ना, ते सदैव राधेच्या स्मृतीमध्ये बुडालेलं असायचं. रात्रीच्या वेळी जेव्हा सर्व झोपी जात असत, तेव्हा ते समुद्र किनाऱ्यावर जाऊन बासरी वाजवायचे. भावविभोर होऊन म्हणायचे, राधे, ते सर्व काही आहे, धन, वैभव, राण्या, पण तुझ्या विना हे सर्व शून्य आहे. तुझ्या विना मी अपूर्ण आहे. या द्वारकेच्या राण्या आहेत ना, कृष्णांची ही वेदना समजत होत्या. त्यांना माहीत होतं की कृष्णाचं खरं शाश्वत प्रेम हे केवळ राधेवर आहे. म्हणून त्यांनी कधीही याची तक्रार केली नाही. वेळ निघून गेला आणि जेव्हा कुरुक्षेत्राच्या रणांगणामध्ये अर्जुनानं शस्त्र खाली ठेवलं ना आणि युद्धापासून माघार घेऊ इच्छिली, तेव्हा कृष्णानं त्याला धर्माचा उपदेश देण्याचं ठरवलं. त्यावेळीही त्याच्या मनामध्ये राधेची आठवण होती. राधे, तूच म्हणाली होतीस ना की माझं कार्य धर्माची स्थापना करणं आहे, आणि तोच क्षण आलेला आहे. तेव्हा त्यांनी गीतेच्या रूपानं सत्याचं अमृत दिलं. या अर्जुना, कर्म करणं तुझा अधिकार आहे, फळाची चिंता तू करू नकोस.
हेच त्यांच्या स्वतःच्या जीवनाचंही तत्व होतं. त्यांनी आपलं कर्तव्य पार पाडलं तरी त्यांना राधेपासून दूर राहावं लागलं. युद्धाच्या दरम्यान एक रात्री जेव्हा ते एकांतात बसले होते तेव्हा असं वाटलं की राधा स्वतः येऊन त्यांच्या जवळ बसली आहे. कान्हा, तुझं हे कार्य धर्मासाठी आहे. मी सदैव तुझ्यासोबत आहे. कृष्णाच्या डोळ्यातून अश्रूंची धारा वाहू लागली आणि ते ओरडले, राधे, तू खरंच आली आहेस का, की मी हा माझा भ्रम समजू बरं? तेव्हा मधुर आवाज घुमला, कान्हा, प्रेम कधीही भ्रम नसतं. मी तुझ्या हृदयात आहे, तुझ्या प्रत्येक श्वासात आहे. युद्ध संपलं, पण एक दिवस कृष्णाचं हृदय अत्यंत व्याकुळ झालं. त्यांनी ठरवलं की त्यांनी पुन्हा एकदा वृंदावनामध्ये जाऊन राधेला भेटावं. गुप्त रूपाने ते द्वारकेतून निघाले आणि जेव्हा ब्रजभूमीमध्ये पोचले तेव्हा सर्व काही बदललेलं होतं. गल्ल्या, यमुना, किनारा, घरदार सर्व काही जीर्ण झालं होतं. त्यांनी एका वृद्ध गोपीला विचारलं, माता राधा कुठे आहे बरे? ती वृद्ध गोपीनं त्यांना ओळखलं आणि अश्रुपूर्ण डोळ्यांनी म्हटलं, कन्हैया, राधा आता या लोकामध्ये नाही. ती तुझी वाट पाहून पाहून यमुना किनारी प्राण त्यागून गेली आहे. तिचे शेवटचे शब्द होते की कान्हा, मी येत आहे. हे ऐकून कृष्णाचं हृदय होतं ना, ते पिलवटून निघालं. ते यमुनेच्या त्याच काठावर बसले जिथे राधेनं प्राण सोडलं होतं आणि रात्रभर अश्रू गाळत राहिले. मध्यरात्री अचानक एक दिव्य प्रकाश पसरला आणि एक मधुर स्वर घुमला. कृष्णानं डोळे वर करून पाहिलं तर राधा त्याच्या समोर उभी होती. परंतु ही राधा दिव्य आभाळाने युक्त होती. ती अलौकिक स्वरूपाची होती. कृष्णाचा आवाज दाटून आला, राधे, खरंच तू आहेस का? राधेनं हसून म्हटलं, हो कान्हा, मीच आहे. मी तुझी वाट पाहत होते, पण शरीर नश्वर होतं. त्याचा त्याग करून मी माझ्या मूळ स्वरूपामध्ये परतले आहे. आता मी गोलोकामध्ये तुझी वाट पाहील. कृष्ण व्याकुळ झाले, मलाही तुझ्यासोबत यायचं आहे. राधेनं गंभीर स्वरूपामध्ये म्हटलं, नाही कान्हा, अजून तुझी लीला अपूर्ण आहे. तुला यदुवंशाचा अंत पाहायचा आहे. जेव्हा वेळ येईल ना, तेव्हा तूही गोलोकामध्ये परत ये. प्रेमात वेळेचं कोणतंही बंधन नसतं ना. हळूहळू राधेचं दिव्य स्वरूप विलीन होऊ लागलं. आता जाता जाता ती केवळ हेच वाक्य सोडून गेली, कान्हा, लक्षात ठेव, राधेशिवाय कृष्ण अपूर्ण आहे आणि कृष्णाशिवाय राधा अपूर्ण आहे. आमचं प्रेम अनंत आहे, सनातन आहे. कृष्ण तिथेच बसून राहिले. त्यांच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहत राहिली आणि समुद्राच्या लाटांप्रमाणे त्यांच्या हृदयामध्ये राधेच्या अमर आठवणी त्या उमळत विरत राहिल्या. कृष्णानं हात पुढे केला, पण राधा धुक्यासारखी एका दिव्य प्रकाशामध्ये विलीन झाली. फक्त तिची मधुर वाणी हवेत घुमत राहिली, राधे कृष्ण, राधे कृष्ण. हा यदुवंशाचा अंत आता जवळ आला होता. कृष्णाला माहीत होतं ना की आता त्याची लीला पूर्ण होण्याची वेळ आली आहे. वनाच्या छायेत शांतपणे बसून ते ध्यानामध्ये मग्न झाले. राधे, आता मी येत आहे. माझी प्रतीक्षा संपली आहे. तेव्हा त्या व्याध जरासंधाच्या बाणानं त्यांच्या पायाचा वेध घेतला. कृष्ण हसले आणि म्हणाले, काही हरकत नाही व्याधा, तू तर केवळ माझी लीला पूर्ण करण्यामध्ये मदत केली आहेस. जसं त्यांनी शरीराचा त्याग केला ना, आकाशातून दिव्य संगीत घुमलं, फुलांचा वर्षाव होऊ लागला आणि कृष्णाचा आत्मा थेट गोलोकामध्ये पोचला, जिथे राधा त्यांची वाट पाहत होती. अनंत युगांचा विरह संपला आणि दोघे एकमेकांच्या आलिंगनामध्ये विलीन झाले. आता तुम्ही विचार करत असाल की श्रीकृष्णांनी राधेसोबत विवाह का केला नाही बरं? याचं उत्तर खूप खोल आहे. पहिलं कारण म्हणजे श्रीदाम्याचा शाप होता. ज्यानं ठरवलं होतं
की पृथ्वीवर त्यांचा विवाह शक्य होणार नाही. दुसरं कारण होतं समाजाची मर्यादा. राधेचा विवाह आधीच निश्चित झाला होता आणि कृष्ण त्या मर्यादा मोडू शकत नव्हते. तिसरं आणि सर्वात मोठं कारण म्हणजे कृष्णाचं दैवी उद्दिष्ट, अधर्माचा नाश, धर्माची स्थापना. यासाठी त्यांना राजकीय विवाह करावा लागले ना. परंतु सर्वात खरं कारण हे होतं की राधा कृष्णाचं प्रेम विवाहापेक्षा सुद्धा उच्च होतं. विवाह हे शरीराचं मिलन आहे, पण राधा कृष्णाचं प्रेम हे आत्म्याचंच मिलन होतं ना. शुद्ध निष्कलंक आनंद. ही कथा आपल्याला काय शिकवते बरं? की खरं प्रेम आहे ना ते स्वार्थरहित असावं, प्रेमामध्ये त्याग असावा. राधेनं कधीही विवाहाची मागणी केली नाही, उलट कृष्णाच्या धर्म कार्यामध्ये साथच दिली ना. कृष्णानं देखील आपल्या सुखाचा त्याग करून संसाराच्या कल्याणासाठी धर्माचा मार्ग निवडला. हा राधेचा संयम आहे ना आणि कृष्णाचं समर्पण आहे. दोन्ही मिळून प्रेमाला एक दिव्य रूप मिळालं. हेच कारण आहे ना की आजही जेव्हा आपण त्यांचं नाव घेतो ना तेव्हा राधेचं अगोदर नाव घेतो आणि नंतर कृष्णाचं नाव घेतो. राधा कृष्ण हे केवळ नाव नाही ना, तर एक संदेश आहे की प्रेमामध्ये सन्मान, त्याग सर्वोच्च असतो. म्हणजे आपल्या जीवनामध्ये जे आपण कार्य करतो ना ते सर्व कार्य असतं ते सुखामध्येच निर्माण होतं का बरं? कधी कधी दुःखसुद्धा सहन करावा लागतो. पण जेव्हा आपल्या प्रेमाची सोबत आपल्यासोबत असते ना, बघा प्रेम करणारी माणसंसुद्धा आपल्यासोबत असतात. मग तिथे कुणीही असेल, आपली पत्नी असेल, आपली बहीण असेल, आपली आई असेल किंवा मांडलेली बहीण असेल, कुणीही असू शकतो. पण जेव्हा असा मनुष्य आपल्यासोबत असतो ना तेव्हा मनुष्य खूप खंबीर असतो. त्याच्या मनामध्ये निर्मळ भक्ती निर्माण होते. म्हणून आपण या कलियुगामध्ये पाहतो की आजकाल ही जवान जवान मुलं आहेत ना, मुली आहेत, बघा कसलाही विचार न करता प्रेम करतात. हे शरीर सुखासाठी प्रेम करतात. बाकी याच्यामध्ये दुसरं काही असतं का बरं? काहीच नाही. म्हणजे काही क्षणासाठी, क्षणिक सुखासाठी पूर्ण घरादाराचं वाटोळं करून टाकतात. एकमेकांचा हात घेऊन पळून जातात. मग त्यामध्ये दुःख कोणाला होतं बरं? आपल्याला ज्यांनी हे जीवन दाखवलं ना त्या आईवडिलांनाच होतं ना. कधीतरी मनुष्यानं विचार करा की आपण जर दुसऱ्याच्या जीवनामध्ये दुःख निर्माण करून आपलं प्रेम सक्सेस होत असेल तर ते पूर्णत्वास कधी जाईल का बरं? कधीच जाणार नाही. प्रेमाचा उद्देश फक्त एकच असावा की आपल्या प्रेमामुळं दुसऱ्यांच्या जीवनामध्ये सुख निर्माण व्हावं. म्हणून अभंगामध्ये म्हटलेलं आहे ना, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई. त्या प्रेमाचा उपयोग आहे ना आपल्या जीवनात सुद्धा करावा. कारण त्या प्रेमानं, ज्या प्रेमामुळं सुख निर्माण होत असेल तर ते प्रेम निर्माण असतं. आणि हे प्रेम आहे ना राधाकृष्णाकडून आपण शिकावं. म्हणूनच चांगली कर्म करा. जो चांगली कर्म करतो ना त्यांच्या मागे पुढे भगवंत नेहमीच उभा असतो. जय जय रघुवीर समर्थ.